आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। काय झालंय काय महाराज? आपण नेहमी मी रणभूमीत जायचं म्हटलं की गहन विचारात पडता। हे नक्की कशामुळे? पुत्राच्या मोहामुळे का आपल्याला माझ्या युद्ध कौशल्याबद्दलच शंका आहे? इंद्रजीत, तू लंकेचा सर्वात भक्कम तट आहेस। लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे। शेवटपर्यंत तुझी सुरक्षा करणं आवश्यक आहे। सारे देव तुझी रक्षा करो। जर तुला काही झालं पुत्रा, तर लंका अनाथ होईल। अनाथ। आपण असताना मला सांगा, लंका अनाथ कशी होईल पिताश्री? परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला, जर लंकानाथाच्या प्रतिष्ठेचं रक्षण नाही झालं, तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम अशा प्रकारच्या तटाचा काय फायदा? लाभ आणि नुकसान याचा हिशोब आम्ही तुला कसा समजावू वत्सा? अनमोलातील अनमोल रत्न पण आपले मोल नाही जाणत। आज केवळ लंकेशाचीच नाही, तर पूर्ण लंकेची प्रतिष्ठा पणास लागली आहे। साऱ्या राक्षस जातीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि ती वाचवण्यासाठी आपण आणि मी केवळ दोघच वाचलो आहोत आणि आपल्या दोघांपैकी कोणा एकाला जावंच लागेल। मग हातामध्ये युद्धाची पताका घेऊन सर्वात प्रथम तुझा पिता जाईल का? कारण की तू लंकेचं भविष्य आहेस माझ्या लाडक्या, आणि भविष्याचं रक्षण करणं वर्तमानाचा धर्म आहे। हा तर वडिलांचा पुत्र मोह बोलतोय, परंतु पुत्राचा धर्म याची आज्ञा नाही देत। जो वडिलांसाठी उपयोगी येत नाही तो मुलगाच कसला? इंद्रजीत जिवंत असताना आपण गेलात तर हा धिक्कार आहे त्याचा। आपण रणभूमीत स्वतः जाणं त्या दिवशी मला योग्य नाही वाटलं। हनुमानाला दूत मानून त्याला सोडून देण्याच्या बाजूनेही मी कधीच नव्हतो। अंगद आला आणि भरलेल्या दरबारात मनात येईल तसं बोलून घमेंड दाखवून निघून गेला। आम्ही दया करत गेलो आणि त्यांचा उत्साह वाढत गेला। पिताश्री, लंकेच्या प्रतिष्ठेवर आपल्या प्राणांची आहुती देऊन जे निघून गेले त्यांना मी कधीच परत नाही आणू शकत, परंतु विश्वास ठेवा, त्यांच्या मरणाने माझ्या मनात प्रतिशोध आणि हिंसेची भावना आणखीनच वाढवली आहे। रामाचं मस्तक, लक्ष्मणाची छाती, सुग्रीव, अंगद, हनुमानाचे प्राण घेण्यासाठी माझी अस्त्र शस्त्र उतावेळ होत आहेत। आज्ञा द्यावी, आशीर्वाद द्यावा पिताश्री। असुर नायक आपल्या सेनानीला प्रलय बनून शत्रूचा नाश करण्याचा आदेश द्यावा। आपण काय विचार करताय? आम्ही विचार करतो इंद्रजीत की पाताळात दादा ऐरावण्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं, जेव्हा आवश्यकता असेल
तेव्हा तो आमच्या मदतीला येईल. तो मंत्रतंत्र विद्येत आमच्यापेक्षा पुढे आहे. त्याला का नाही बोलवायचं? आपला मुलगा जिवंत असताना आपण दुसऱ्या लोकातून आपल्या भावाला मदतीला बोलवाल तर हा इंद्रजीत लंकेच्या प्रजेसमोर मान वर करून कसा चालेल? पिताश्री, आपल्या मनात दुर्बलता लहानसे छिद्र करीत आहे, त्यापासून सावध राहावं. जिंकण्यासाठी पूर्ण मनोबल जरुरी आहे. इंद्रजीतवर पूर्ण विश्वास ठेवावा. मी युद्धाचं चित्रच बदलून टाकेन. आपण मला आज्ञा द्यावी आणि आशीर्वाद द्यावा पिताश्री. जा लाडक्या, विजयाची युद्ध पताका फडकवत परत ये. असंच होईल, हेच होणे निश्चित आहे महाराज. आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या सूर्यवंशीयांचा सूर्यास्त करून मेघनाद गगनात गरजणाऱ्या मेघांप्रमाणे अखिल ब्रह्मांडात जयनाद गुणगुणात परत येईल. आणि जर आज मेघनादाच्या जयनादाची घोषणा दशदिशात नाही गुंजली तर तो शस्त्र घेणंच सोडून देईल आणि लंकेच्या समुद्रात जलसमाधी घेईल पिताश्री. नाही नाही, तू अवश्य विजयी होऊन आपल्या वडिलांचं मस्तक उंच करून परतशील. हा विश्वास वीज बनून उभारून येत आहे आमच्या मनामध्ये. जा इंद्रजीत, आज नव्या विजयाचा कीर्तिमान स्थापन करून परत ये. विजयी हो. सुनबाई, सुनबाई, मुली सुलोचना, काय झाले मातेश्वरी? आज आपण फारच अशांत दिसत आहात. शेवटी जे व्हायचे ते टाळता टाळलं नाही. माझा मेघनाद, तुझं सौभाग्य, रामाशी संग्राम करण्याचं व्रत घेऊन उद्या युद्ध क्षेत्रावर जाणार आहे. यांच्यासाठी युद्धात जाणं ही काही नवी गोष्ट नाहीये, तर मग ही उदासीनता का? ते याच्यासाठी की हे युद्ध मला सर्वसंहारक वाटतं आहे. युद्धात तर संहार होतोच माता, पण आपल्यासारख्या वीर स्त्रीच्या हृदयात अशी दुर्बलता का? मी दुर्बल नाही सुलोचना, आणि भेकडही नाही. मी महाबली मयदानवाची मुलगी आहे. मी युद्धाला नाही घाबरत, परंतु अधर्माला घाबरते. आज लंका नरेश जे युद्ध करत आहेत ते विरोचित नाही आहे, कारण ते धर्माच्या विरुद्ध अधर्माचं युद्ध आहे. जरी कोणीही योद्धा कितीही वीर योद्धा का असेना, जर तो अधर्माची साथ देत असेल तर त्याचा विजय असंभव आहे, असंभव आहे. मी त्याच परिणामाला घाबरत आहे. आज सर्व लंकेत शोक पसरला आहे. महाराजांचे 4 पुत्र एकत्रित रणभूमीत धाराशायी पडले आहेत. अकंपन व दारुकासारखे सेनापती, कुंभ निकुंभासारखे महाभट, सर्वांना रामाच्या योद्धाने मारले आहे. माझे प्रभू तर ठीक आहेत ना? होय, श्रीराम आज लढलेच नाहीत. लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव आदी योद्ध्यांनी लंकेच्या सेनेचा संहार केला. आणि हा समाचार ऐकून खूप वेळेपर्यंत महाराज शुद्धीवर नाही आले. परंतु काय त्याला इतकी बुद्धी आली की आता तरी श्रीरामांना शरण जावे? नाही, हे तर नाही झालं. म्हणून आता जे युद्ध होईल ते खूप भयानक असेल. ऐकलं आहे की उद्या मेघनाद युद्धाला जाईल. जेव्हा 4 मिळून युद्धाचा प्रवाह नाही बदलू शकले, कुंभकर्णासारखा महाबली राक्षस एकाहून दुसरा दिवस नाही पाहू शकला, तर मग मेघनाद काय करणार? नाही मुली, इंद्रजीतच्या अपार शक्ती तुला नाही माहीत की त्याने कोणकोणत्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत. मी फार चिंतेत पडले आहे. न जाणो उद्या काय होईल. महाराज सुग्रीव, जोपर्यंत विरुद्ध पक्षाकडून आक्रमण होत नाही, आपल्या बाजूकडून सुरुवात झाली नाही पाहिजे. परंतु दादा, आपल्याला पूर्णपणे जागरूक आणि सावधान राहिलं पाहिजे.
आसुरी मायेचं काही खरं नाही. मोठ्यात मोठी हानी होऊनही लंकेश शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करेल. आता असं वाटतंय आज रावण स्वतः युद्धाची धुरा सांभाळून समर क्षेत्रात येत आहे. आता लंकेत असा कोणता योद्धा उरला आहे जो युद्धाचे संचालन करण्यास समर्थ असेल? स्वतः रावण का त्याचा मुलगा मेघनाद? अशी उदास उदास का उभी आहेस प्रिये? तेव्हा योद्धा रणभूमीत जातात तेव्हा त्यांच्या पत्नी उदास उदास दूर उभ्या नाही राहत. आपल्या हाताने त्यांची अस्त्रशस्त्र सजवतात, त्यांचा उत्साह वाढवतात. आज युद्धात मी सेनेचं नेतृत्व करतोय. इतकी आनंदाची घडी आहे, परंतु न जाणो तू उदास राहून काय विचार करतेस? विचार करतीये या युद्धाचा परिणाम काय होणार? युद्धाचा परिणाम केवळ एकच होणार आहे, आपला विजय. या विजयाची किंमत काय चुकवली जाणार? सुलोचना, शेषनागाची मुलगी आणि इंद्रजिताची पत्नी असून तू असल्या प्रश्नात कुठे अडकून बसली आहेस? विजयासाठी काय किंमत मोजावी लागणार, याचा अंतिम परिणाम काय होणार, ह्या सर्व गोष्टींचा वीरपुरुष कधी नाही विचार करत. यावेळी शत्रू आपल्या दारावर उभा राहून आवाहन करतोय. ही वेळ मनात काही शंका, काही दुर्बलता घेण्याची नाही आहे. केवळ एकच ध्येय आहे, त्याच्या आव्हानाचे उत्तर आपल्या बाहुबलाने द्यायचं आहे. नागबाले, हसत हसत आम्हाला युद्धाला पाठवण्याची तयारी कर, ज्यामुळे आम्ही विजयी होऊन तुमच्या जवळ परत येऊ. पाहना, मातेश्वरी पण आली. माते, आशीर्वाद दे. माझं आयुष्य पण विधाता तुझ्या आयुष्यात मिळवू दे. तू युगानुयुग जगावं लाडक्या. आयुष्याचं नाही, विजयाचं वरदान दे माते. जर सृष्टी रचणाऱ्या परमेश्वरानंतर आईचे स्थान असेल तर तुला आईचे वरदान आहे की आज रणभूमीतून माझा मेघनाद विजयनाद करत परतेल. आईचा आशीर्वाद मिळाला, आता मेघनाथाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकत. जोपर्यंत मी शस्त्रांची पूजा करून येईन, आपण निकुंबला कुलदेवीच्या पूजेची व्यवस्था करावी. बसुनी शस्त्रागारी इंद्रजीत करी ध्यान, स्मरुनी देवतेला शस्त्रास्त्रांचे ध्यान. जास लावी टिळा
इंद्रजितांचा विजय असो. युवराज 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 इंद्रजितांचा विजय असो. म्हणजे आज युद्ध होणार तर मी सांगितलं ना लक्ष्मण बंधू, लंका इतक्या लवकर हार नाही मानू शकणार. पराजयांवर पराजय होऊनही लंकेचं समाधान नाही झालेलं दिसत. झालंही नाही पाहिजे. युवराज इंद्रजितांचा विजय असो. 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 म्हणजे इंद्रजित येतोय. होय, लंकेश्वराने आज सगळ्यात प्रिय आणि सर्वात अनमोल, सर्वात पराक्रमी आपल्या मुलाला युद्धात पणाला लावलं आहे. आज मेघनाद रणक्षेत्रात येत आहे प्रभू. ज्यानं इंद्राला जिंकून ब्रह्माकडून इंद्रजित नावानं अलंकृत करून घेतला आहे. हाच इंद्रजित आणि मेघनाद, एकाच व्यक्तीची दोन दोन नावं, ही विलक्षण गोष्ट कशी? इंद्रजित जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता. जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता. म्हणून महाराज रावणानं त्याचं नामकरण मेघनाद केलं. बालपणापासून याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या. किशोर अवस्थेत पोचता पोचता मेघनादने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. त्याचा महाराज रावणांनाही अचानकच पत्ता लागला. चामुंडाय विच्चे नमः. मौन तपस्वीचे सुरू मंत्र म्हणती आचार्य. साधकास सिद्धिया सिद्ध होई हे कार्य. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय पुत्रा, विच्चे नमः. हे कसलं अनुष्ठान आहे? अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत मेघनाद मौन धारण करून असेल. तुमच्या पुत्रानं कुलदेवी निकुंबलाला सिद्ध करून 7 यज्ञांचं अनुष्ठान केलं आहे. अग्निष्ठ होम, अश्वमेध, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध, त्याचप्रमाणे वैष्णव यज्ञाची दीक्षा घेईल तो. याचं अनुष्ठान प्रत्येकाला संभव नाही आहे. महेश्वर महादेवाला प्रसन्न करून अनेक वर प्राप्त करेल. इच्छेनुसार चालणारा दिव्य रथ, तामसी नावाची माया, अमोघ बाणाने भरलेले 2 भाते, अजेय धनुष्य, शत्रुनाशक प्रबल अस्त्र तुमच्या पुत्राला प्राप्त होतील. नंतर 10 दिशांमध्ये तुमचा पुत्र इंद्रजितचा सामना कोणीही करू शकणार नाही. दशानन, गुरु शुक्राचार्यांचं म्हणणं सत्य झालं. मेघनादने सर्व शक्ती प्राप्त केल्या आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्या सिद्धींमध्ये मग्न दुसरा महाभट योद्धा पृथ्वीवर नाही.
सुस्वागतम युवराज मेघनाथ. सुग्रीव रणक्षेत्रात आपले स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम आला आहे. सुग्रीव, मेघनाथाच्या समोर येऊन का काय मृत्यूला बोलावतोयस? कुठे आहेत राम आणि त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण? त्यांना समोर यायला सांग. आज रणक्षेत्रात त्यांचा काळ आलाय. श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी फारच उतावळा होत आहेत. स्वामींच्या पर्यंत पोहोचण्याआधी सेवकाला सेवेची संधी तर दे मेघनाथ. अंगद तू जा, तुला आज सोडून दिलं. आज माझं ध्येय तू नाहीयेस. आज सर्वप्रथम माझा भाऊ अतिकायच्या मारेकऱ्याला लक्ष्मणाला यमलोकात पाठवण्यासाठी आलोय. कुठे आहे लक्ष्मण? त्याला सांग इंद्रजित आव्हान देतोय. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.